सुरेखा नाही अगं सुरेखा काय झालं? हो का? चला आपल्याला जायचंय. अगं कुठं? कुठं काय विचारताय? फॅक्टरीत जायचंय आपल्याला, चला लवकर. अगं आत्ता? होय आत्ताच. हो. मला लय वाईट सपान पडले आपल्या राणीच्या जीवावर. नाही आत्ताच आत्ता जाऊन आपण राणीला घरी घेऊन येऊ. काय गरज नाही असल्या नोकरीची. मला माझ्या लेकीला बघायचं ना, आत्ताच्या आत्ता बघायचंय. तिला बघितल्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडायचं. चला. अगं सुरेखा, अगं ऐक माझं, उगाच काळजी करू नकोस. तुम्ही नाही येणार का? बसा इथंच, जाते माझी मी एकटी. अगं ऐक अगं 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 सुरेखा, अगं मी काय म्हणतो, जरा शांत हो. हे बघ, आपल्या राणीला काय सुधी होणार नाही. आणि मी काय म्हणतो, जर काय झालंच असतं तर आपल्याला फोन नसता का आला? म्हणजे आता तिला काय व्हायची वाट बघायची का आपण? हो, आपण दोघांनी तरी असं दिसरात काम केलंय का फॅक्टरीत? आणि पोरगी काय गरज आहे स्वतःचा असा हाल करून घ्यायची? अहो तुम्ही आबान बरोबर होता तेव्हा सुद्धा येळेवर घरी यायचा. मग हिला काय झालं येळात घरी यायला? अगं सुरेखा, फॅक्टरीत तिची गरज आहे म्हणून थांबली असेल ती. आणि हे बघ, ती जर आली तर बाकीचे कामगार काय विचार करतील? हा सांग बरं. अगं सुरेखा, सगळ्या कामगारात तिला मान आहे, समधी तिचं ऐकतात. आणि ती जर आली निघून तर सगळंच बारगल की. अहो पण तिला एवढं करायला सांगितलंय कुणी? काय आहे एवढं त्या फॅक्टरीत? फॅक्टरी काही जीवापेक्षा मोठी आहे का? अगं नसल, पण आपल्या राणीचा जीव आहे ग फॅक्टरीवर. आबाने आपल्यासाठी काय काय नाही केलं. हा, आबा देव आहेत आपल्यासाठी. त्यांच्या फॅक्टरीने आपल्यासारख्या कामगारांची घरं जागवली. आणि आज फॅक्टरीला गरज आहे तर आपली राणी कशी माग हटेल सांग बरं? त्याच भ्या वाटतंय व मला. आपल्या राणीच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर तुमची फॅक्टरी देणार आहे का भरून? अगं असं काय सुद्धा नाही होणार. हे बघ, पाहिजे तर मी राणीला फोन लावतो, तू बोल तिच्या बरोबर, म्हणजे वाईट जरा तुला बरं वाटेल. ये. लावा की पटापटा. धमकी जरा. काय झालं? उचलला का नाही? हो पोरगी फोन उचलणार होय? माझी माझं सपन खरं होणार आहे? अगं थांब जरा, वाईज काहीतरी कामात असेल म्हणून उचलत नसेल. थांब, मी गोट्याला फोन लावतो. काय स्पीकरवर टाका की फोन, मला कसं कळायचं काय म्हणताय तुम्ही? ऐक. हॅलो, ए गोट्या, अरे आणि फोन का उचलला नाही? हा, काय चाललंय तिथं? अहो इथे जरा गडबड चालू आहे ना, तिचा फोन नसेल तिच्याजवळ. सगळं बरं आहे ना तिथं? हा, सगळं ठीक आहे. सगळी पेटून उठल्यात, मन लावून काम करतात. जरा धावपळ चालू आहे ना, म्हणून राणीनं फोन उचलला नसेल. गोट्या, खरं सांग, तू खोटं बोलत नाहीस ना? माझी राणी बरी आहे ना? बस का मावशे, राणी भाव आहे आपला. राणीला काय झालं असतं गोट्या फोनवर बोलत बसला असता का? बर चल, लय गडबड आहे कामाची, नंतर फोन करतो. पटली ना आता खात्री? आता जरा वाईट शांत हो बरं. बस आता इथं. नाही, माझी पोरगी घरी आल्या बगर तिला बघितल्याशिवाय माझ्या डोळ्याला डोळा नाही लागायचा. अगं सुरके, ऐक माझं, बस जरा इथं, बस बस. करते बेल्ट. ऐक, काढ आणि पड जरा, पड जरा, शांत पड. उर्मिला, काय ग, काय झालं? स्वतःला विचारा ना काय झालंय ते. खरं तर तुमचं कौतुक करायला पाहिजे. आई आहात ना तुम्ही? तिकडे मुलाला एवढा त्रास होतोय आणि आई काय करते? तर पोथी वाचतीये. अगं उर्मिला, अगं काय झालंय? काय घडलंय का? हो घडलंय. तिकडे तुमच्या मुलाला नोकरासारखं राबवतायत, त्याचे हाल करतायत. आणि हे सगळं करतय कोण? तर तुमचा लाडका इंद्रा, तुमच्या जावेचा मुलगा. उर्मिला, अगं पण इंद्रा पण विकी बरोबर काम करतोयच की. हो तो करणारच ना, कारण तो कंपनीचा MD आहे. आत्ताच कंपनीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. आणि कंपनी ज्यावेळेला 1 नंबर पोझिशनला जाईल ना, त्यावेळेला त्याचंच कौतुक होणार आहे. बरं, स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी तो इतरांचा जीव धोक्यात का घालतोय? बरं, त्याला तर माणसांची किंमत नाहीच आहे. पण तुमचं काय? अगं आता मी काय केलंय? विक्रांत तुमचाच मुलगा आहे ना?
हे इतक्या शांतपणे पोथी कशी वाचत बसताय तुम्ही? हे बघ उर्मिला, नक्की काय झालंय मला जरा नीट समजून सांगशील का? हे बघा मोठी आई, विक्रांतला ऍसिडिटीचा त्रास आहे. एकतर जागरण त्याला अजिबात सहन होत नाही. गेले कित्येक दिवसांपासून तो वेगळ्या टेन्शन मध्ये. आणि हे सगळं काही रात्रीचं जे काही चाललंय ना, त्याला नोकरासारखं राबवणं, त्याच्याकडून काम करून घेणं, हे तुम्हाला दिसत नाहीये का? हे सगळं दिसत असून सुद्धा तुमच्या तोंडातून एक चकार शब्द निघत नाहीये त्याच्यासाठी. हे बघ, हे आजच झालंय ना असं. अशा गोष्टी काही नेहमी नेहमी घडत नाहीत ना उर्मिला. हो का? तुम्हाला काय वाटतंय? विक्रांतला MD करणार आहेत असं वाटतंय का तुम्हाला? हे बघ उर्मिला, इंद्रा हा विक्रांतचा भाऊ आहे आणि तो त्याच्याबद्दल काही चुकीचं होऊ देणार नाही. अगं थोडा विश्वास ठेव. हो ना, भाऊ आहे ना. मग त्याला का नाही घरी पाठवलं आरामासाठी? का त्याच्याकडून काम करून घेतलं त्यानं? इंद्रापेक्षा जास्त कामाचा अनुभव विक्रांतला आहे. मग का नाही म्हणाला इंद्रा, मी नाही होत MD, विक्रांतला MD करा? नाही म्हणाला ना तो. आता इथून पुढे तुमचा मुलगा रोज त्याच्या हाताखाली नोकरासारखा राबणार आहे. आणि ह्याला जबाबदार फक्त तुम्ही एकटे आहात. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, छान काम सुरू आहे. आय नो थोडे थकले असाल, पण काही गोष्टींना कधी कधी काही पर्याय नसतो. मला सांगायला आवडेल की आपल्याला 48 तासाच्या आत जे 1000 प्रोडक्ट्स तयार करायचे होते त्यातले 800 कंप्लीट झालेत. पण अजूनही 200 बाकी आहेत. एवढ्या लवकर एवढं काम झालं साहेब? मस्तच. हो माधव काका, पण आता थांबून चालणार नाही. आणि जोपर्यंत आपण टार्गेट पूर्ण करत नाही ना, तोपर्यंत आपला स्पीड कमी नाही व्हायला पाहिजे. हो राणी, आम्ही पण ठरवलंय सगळं काम झाल्याशिवाय कुणी थांबणार नाही. चला रे, लागा कामाला. हो चला, लागा कामाला. बरं केटी, येस सर. जे प्रोडक्ट्स रेडी झालेत आणि ज्यांचं टेम्परेचर स्टेबल झालं असेल अशा प्रोडक्ट्सना पटकन पॅकिंग युनिटजवळ ट्रान्सफर करा. येस सर, मी लगेच कामाला. हरी अप. तुझ्या माणसाला घेऊन सांगितलेलं काम करून टाक. ठीक आहे साहेब, निघ. वहिनी, काय झालं? नाही अजून झोपलं नाहीत? काही हवंय का तुम्हाला? नाही, काय नको. पण का कुणास ठाऊक आज अहो झोपच लागत नाहीये. विक्रांत अजूनही फॅक्टरीमध्ये आहे म्हणून काळजी वाटते तुम्हाला, साहजिक आहे. भाऊजी, अहो विकी जेव्हापासून तुमच्या बरोबर काम करायला लागलाय तेव्हापासून मी कधीतरी विचारलंय का हो, माझा विकी खूप नशीबवान आहे जो तुमच्या छत्रछायाखाली वाढला. आणि तुम्ही असेपर्यंत ना मला माझ्या विकीची कधीच काळजी वाटणार नाही. आताही काळजी करू नका. मी दोघांशी बोललोय. दोघं भाऊ जोशात काम करतायत, त्यांना ती ऑर्डर पूर्ण करायची आहे ना. पण खरं सांगू, मला विक्रांतचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे इंद्रा MD झाल्यानंतर त्याने ज्या पद्धतीनं इंद्राला मदत केली, त्याची साथ दिली, माखावणे जो काय. आधी मला वाटलं होतं की विक्रांतशी बोलावं लागते की काय, पण नाही. माझ्या कल्पनेपेक्षा तो खूप समजूतदार निघाला. म्हणून तो आज विक्रांत महाडिक इंडस्ट्रीजचा महत्वाचा भाग आहे. पण भाऊजी, खरं सांगू का, मला विकीचं काही कळतच नाही हो. तो जास्त बोलतच नाही. सगळ्या गोष्टी अशा मनामध्ये साठवून ठेवतो. त्यामुळे या सगळ्यांचा परिणाम त्याच्या तब्येतीवर होतोय. आई म्हणून काळजी वाटणं साहजिक आहे, पण तुम्ही नका काळजी करू. मी बोलेन विक्रांतशी आणि मी इंद्राशीही बोलेन. नाही आहे भाऊजी, इंद्रा विकीचा भाऊ आहे म्हणून त्याला सूट द्यावी असं मी नाही म्हणणार. वहिनी, इंद्रा भाऊ म्हणून त्याला कधीही सूट देणार नाही, पण तरी मी बोलेन इंद्राशी. वहिनी, तुमच्या मनात जे काही असेल ना ते माझ्याशी बोलत जा. मन मोकळं करा माझ्यापाशी. मनात काही ठेवू नका. काय होतं की मनात गोष्टी ठेवल्या ना, साचत राहिला ना, ते आपल्यालाच त्रास होतो. मन असं पोखरत राहतात ते आतल्या आत. संशय वाढतो,
गैरसमजाचे डोंगर वाढतात, आपल्याच अडचणी वाढतात. त्यामुळे व्यक्त व्हा, मन मोकळं करा. आणि माझं काही चुकलं तर या धाकट्या भावाचे कान पिळायला विसरू नका बरं. तुमचा अधिकार आहे तो. नाही, मला माहिती आहे अशी वेळ कधीच येणार नाही भाऊजी. माझ्या लेकरांचं नशीब खूप मोठं आहे म्हणून ते तुमच्या छत्रछायेखाली वाढले. नाहीतर 2 लेकरं माझ्या पदरात टाकून हे निघून गेले. नाताचा विषय नको. नकोच, खरंच नको तो विषय. पण तरी सुद्धा सांगते भाऊजी, खरं सांगा, ही 2 मुलं पदरात घेऊन मी कुठे गेले असते? तुम्ही नसता तर मी काय केलं असतं? अहो, सख्खा भाऊ सुद्धा आपल्या बहिणीसाठी करणार नाही ना. एवढं केलंय तुम्ही माझ्यासाठी. मी आणि माझी मुलं तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्ही काय उपकाराची भाषा करताय बहिणी? धाकटा भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि भावाचे कोणी आभार म्हणतं का? तरी सुद्धा सांगते, माझ्या विकीकडून, माझ्या आजीकडून आणि उर्मिलाकडून. हो, उर्मिलाकडून. माझ्या मुलांकडून काही चुकलं तर त्यांना सांभाळून घ्या. हे सांगायची गोष्ट आहे. आम्हीच सावरून घेणार त्यांना. अहो, उर्मिला या घरच्या सून आहेत, आमच्या सूनबाई आहेत त्या. आणि सूनबाईंसमोर सासरच्या मंडळींनी नमतं घ्यायचं असतं. अहो, या घरच्या लक्ष्मी आहेत त्या, आपलं भविष्य आहेत त्या. मला आठवतं ना, मालती जेव्हा या घरात लग्न होऊन आली होती पहिल्यांदा, तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी घरच्या स्त्रीचा मान राखलाच गेला पाहिजे. तुमची शिकवण आहे, हो की नाही? त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. उर्मिलाचा मान राखला जाणार या घरामध्ये. हा, त्या थोड्या वेगळ्या विचारांच्या आहेत, पण माणूस म्हणलं की वेगवेगळे स्वभाव आले, गुणदोष आले, चालायचंच. आता मी माझ्या इंद्राला नाही का सांभाळून घेत? नाही, माझ्या इंद्राकडनं काही चूक झाली, त्याच्याकडनं विक्रांत उर्मिला जाणार तर जरा तर तुम्ही मोठ्या मनानं माफ करायला हवं त्याला. पण एक सांगतो, इंद्रा माझा मुलगा आहे, कधीही कोणाचा हक्क मारणार नाही. मला माहितीये, इंद्रा खूप मोठ्या मनाचा मुलगा आहे. त्याच्या मनामध्ये माया आहे, प्रेम आहे, सगळ्यांविषयी आदर आहे. पण माझ्या विक्की बाबतीत. आई, हा, आले. तुम्ही काहीतरी सांगत होतात ना? काही नाही, येते मी. खूप भोगलंय वहिनीने, मनात साचवून ठेवतील, व्यक्त नाही होणार. गजाभाऊ, आता जनरेटर सुरूच होणार नाही, त्यांना मेकॅनिकच आणावं लागेल दुरुस्त करायला. शाबास पलेपट्टे, एक नंबर काम केलंयस तू. गजाभाऊ, हे नक्की करायचं आहे ना? नाही म्हणजे हे जर इंद्रा साहेबांना कळलं ना तर लय मोठा लोचा होईल. अरे तुला काय करायच्यात नसत्या पंचायती, सांगितलं तेवढं कर की. वायर कट कर, कट कर. अरे गजाभाऊ, नुसता मेन सप्लाय कट करून उपयोग होणार नाही. अरे आपल्या फॅक्टरीतले वायरमॅन 5 मिनिटात जुळतील आणि परत चालू करतील. अरे जाड्या, मग तू असं काहीतरी कर, 5 मिनिटात डीपी जळून खाक होईल. काय? थांब, 1 मिनिट आलो. ये चाललाय. ये माधू, बाद नहीं का चला. गजेभाऊ, तू लांब हो, नाही तर तुला करंट लागणार. येडायस का काय? शुभ बोलणाऱ्या तर मांडव पेटला. थांब थांब, सावकाश.
देवा, लाईट कशी गेली? अशी कशी लाईट गेली? आता उरलेलं काम कसं करायचं आपण? मला वाटते आता ही काय ऑर्डर पूर्ण होत नाही. तो ऑर्डर कशी पूर्ण होणार? अरे कोणीतरी जनरेटर ऑन करा. हो सर, मी बघून अशी लाईट जाणार नाही. मला असं वाटतं आपण सबस्टेशनला एकदा फोन करून विचारूया. माझ्याकडे आहे नंबर, थांब मी करतो. एक मिनिट माझ्याकडे आहे नंबर, मी फोन करतो. सर, मला वाटतं फॅक्टरीच्या मेन स्विच बोर्डाकडे जावं लागेल. करेक्ट. नाही केटी साहेब, तसं काही नसेल झालं. मी बघितलं ना बाहेर, सगळीच लाईट गेलेली आहे. आपल्याकडे काय फॉल्ट नसेल. अरे इलेक्ट्रिशियन कोण आहे आपल्याकडे? साहेब लवकर ये इकडे. आपल्या मेन स्विच बोर्ड मध्ये काही इश्यू आहे का बघून ये पटकन, लवकर. साहेब जनरेटर चालू होत नाही. नक्कीच काहीतरी त्यात बिघाड झालाय. असं कसं शक्य आहे? लाईट पण अचानक गेली, जनरेटर पण सुरू होत नाही. ही काय भानगड आहे? नाही, यात भानगड वगैरे काही नाही आहे. मेंटेनन्स डिपार्टवाल्यांना आपण रिपोर्ट दिला होता की आपल्याकडे इंटरनॅशनल ऑर्डर येणार आहे. त्यांचं लक्ष नाही आहे कामामध्ये, आपण त्यांना काढून टाकूया. अरे तू सबस्टेशनला कॉल करणार होतास ना, त्याचं काय झालं? हा फोनच नाही लागत यार. साहेब, हा. शॉर्ट सर्किट झाले. मेन लाईनच जळाली. मला नाही वाटत की सकाळपर्यंत दुरुस्त होईल. नाही, आपल्याकडे वेळ नाहीये तितका. आपण थांबू नाही शकत. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. म्हणजे आता आपली एवढी सगळी मेहनत वाया झाल्यात. हो ना, लाईट असल्याशिवाय काहीच काम होणार नाही. काही झालं तरी काम थांबवून चालणार नाही. ही ऑर्डर पूर्ण व्हायलाच हवी. ऑर्डर कंप्लीट नाही झाली तर डील कॅन्सल होईल. चला, आता लाईट नाही म्हणल्यावर इथं थांबून तरी काय काम होणार आहे का? त्याच्यापेक्षा आपलं घरी गेलेलं बरं. थांबा सगळे शांत व्हा बरं आधी. हे बघा, आता आपण मैदान सोडून चालणार नाही. आपण आतापर्यंत जे प्रोडक्ट तयार केलेत ना, ते आपण पॅकेजिंगला सुरुवात करू. असं हातावर हात ठेवून काय होणार आहे? अगर राणी, अजून आपले 200 प्रोडक्ट्स बाकी आहेत. माधव काका, आपण पुढं बघू. आता आपल्या हातात जे काम आहे ना, ते आपण पूर्ण करूया. राणी अगं, एवढ्या अंधारात कसं करणार पॅकिंग? इथं काहीच दिसत नाही. हे बघ, असं होतं. ओ माय गॉड, पण तू हे कसं केलंस? अगं, मी ह्याला पूर्ण दिवस बाहेर ठेवलं होतं उन्हात. आता गंमत बघ, तुला दाखवतो. कसं आहे? शपथ, म्हणजे हे सोलारवर चार्ज झालं का? ये किती स्ट्रगल हा. चिकू, काय चाललंय? आबा, आओ, हे बघा ना, अजित ब्रोनं काय केलंय. ही बॅटरी ना त्याने आधी सोलरवर चार्ज केली आणि आता लाईट लागला. किती इंटरेस्टिंग ना. अरे वा, मस्त. विक्रम, तू आत्ता कसं काय परत आलास? ऑर्डर पूर्ण झाली? नाही आबा, जरा अवघड दिसतंय. म्हणजे फॅक्टरीमध्ये लाईट गेली आहेत आणि अजून 200 प्रोडक्ट्स पूर्ण व्हायचे बाकी आहेत. बाकी आहेत? मग विक्रांत, तू का घरी आलास? तू पुन्हा इंद्राला एकट्याला का सोडलंस कंपनीमध्ये, आणि तेही अशा वेळी? एक मिनिट काकी, मी कामासाठीच घरी आलोय. काय, आपल्याला जी ऑर्डर मिळाली ती जर का आपण पूर्ण नाही करू शकलो तर क्लायंट आपल्यावर कदाचित लीगल ऍक्शन घेऊ शकतात. आणि मग त्याला फाईट करण्यासाठी, काउंटर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे अगं. आणि म्हणून मला असं वाटतं की मी आबांशी डिस्कस करावं. आबा, तुम्ही प्लीज याच्यात काहीतरी मदत करा. लीगल ऍक्शन? इम्पॉसिबल. दादू त्याच्या कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. आणि तो जे करेल ना, ते परफेक्टच करेल. आणि ही डील त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नाही, बरोबर आहे,
पण ही ऑर्डर फक्त फॅक्टरीसाठीच नाही तर इंद्रासाठी पण खूप महत्वाची आहे आणि त्याच काळजीपोटी मी आलो आत्ता लवकर. आबा मला असं वाटतं तुम्ही एकदा फॅक्टरीत येऊन जावं. हो खरंच भाऊजी तुम्ही जाच. अहो तुम्ही तिथं असाल ना तर इंद्राला जरा धीर येईल आणि जी काही अडचण आहे ना त्यातून तुम्ही काहीतरी मार्ग काढाल ना. अहो तुम्ही खरंच जाऊन या. हे मी जातोच आहे, पण विक्रांत हां तू असं परत आलास मला पटलेलं नाही. अरे अडचण आली तर ती एकत्र येऊन सोडवता येते. इंद्रा तिथे एकटा आहे, त्याला तुझी गरज आहे आणि तू सोडून परत आलास हे चुकीचं आहे. आबा मीच त्याला बोलावून घेतलं होतं. मला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं येऊन जा. हां म्हणजे हेही कारण होतंच. आबा तुम्ही वा ना पुढे, मी आलोच. काय करायचं काय राव इकडे? उगाच टायमाची खोटी झाली राव. पण मागापासून राणी कुठं गेली म्हणतो मी. राणी इली पळून. अहो आपल्याला लावलं कामाला आणि इथं काम फसतंय असं वाटलं की गेले पळून. ओ गजा भाऊ उगं काय पण बोलू नका. राणे असं करणार नाही. ती नक्कीच या प्रॉब्लेमवर काहीतरी उपाय शोधायला गेली असणार. अहो कसला उपाय काढतीया, तिनं तर कवाच काढता बा घेतला इथनं. बर चला भावांनो, आता आपण तरी थांबून काय करायचंय? इंद्रा साहेबांना सांगू आणि आपण बी निघू. चला चला, हे चल साहेब, निघतो आम्ही. नाही नाही तुम्ही असं जाऊ नाही शकत. आपल्याला ही ऑर्डर काही करून कंप्लीट करायची आहे म्हणजे करायची आहे. अहो पण साहेब लाईट कुठे आहे? चला, नाहीतरी साहेब अंधारात थांबून काय उपयोग आहे? निघूया आपण. ए चला रे. हे बघा, लाईट असो वा नसो, तुम्ही एक्स्ट्रा काम करताय तसं तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळणार आहेत. आणि हा जो काही इश्यू क्रिएट झालाय तो सॉल्व्ह कसा करायचा ही माझी रेस्पॉन्सिबिलिटी. बघा मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्याला ही संधी हातातून जाऊ देता येणार नाही. अहो पण राणी तर गेली ना पळून. ओ गजा भाऊ तुम्हाला सांगितलं ना मगाशी, राणी पळणाऱ्यातली नाही लढणाऱ्यातली आहे. हे गोट्या सगळ्यांना गोल करायला लाग. अरे कुठं होती तू? अरे चला पटकन नंतर सांगते. ए गोल गोल याल इकडं. हा असं गोलात इथं जरा बरोबर. ठीक आहे. आली का लाईट? चला आता पॅकेजिंग करू.